48 दिवसांपूर्वी गॅस सिलेंडरला गळती होऊन झालेल्या स्फोटात मृत पावलेल्या गर्भवती शिवानी रजावत वय वर्ष 26 व तिची आई जयदेवी चव्हाण यांच्या प्रकरणात वास्को पोलिसांनी शिवानीचा पती अनुराग सिंग रजावत विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता। त्यानंतर त्याला शुक्रवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली। काही दिवसांपूर्वी पोलिसांनी शिवानीचा मृत्यू प्रकरणात हुंडाबळीचा गुन्हा नोंद करून त्या प्रकरणात चौकशीला सुरुवात केली होती। शुक्रवारी पोलिसांनी अनुराग सिंग विरुद्ध शिवानी आणि तिची आई जयदेवी चव्हाणचा खून झाल्याच्या आरोपाखाली 302 कलमाखाली गुन्हा नोंद केल्याची माहिती पोलीस निरीक्षक कपिल नायक यांनी दिली। 18 नोव्हेंबरला सकाळी तो स्फोट झाला होता। नवेवाडी येथील जय संतोषी माता मंदिरामागील नील पार्वती इमारतीच्या पहिल्या मजल्यावर शिवानी रजावत, तिचे पती अनुराग सिंग आणि काही दिवसांपूर्वी येथे आलेली तिची आई जयदेवी सोबत राहायची। गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटात शिवानी आणि जयदेवी यांचा मृत्यू झाल्यानंतर शुभम सिंग चव्हाण यांनी त्याची बहीण आणि आईच्या मृत्यूमागे घातपाताचा संशय व्यक्त केला होता। तसेच त्यांनी बहीण शिवानी आणि आई जयदेवी यांचा षडयंत्र रचून त्यांची हत्या केल्याच्या आरोपावरून याबाबत लेखी तक्रार पोलिसात दिली होती।